नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पुढचं म्हणजे आतापर्यंत आपण 2 टॉपिक आपल्या एक्झामच्या दृष्टीनं कव्हर केलेले आहेत. त्याच्यावरचे क्वेश्चन्स पण घेतलेले आहेत. जवळपास आपण तीन लेक्चर घेतले आहेत एका टॉपिकवरती. पहिले त्याची थिअरी पार्ट किंवा त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये नेमकं काय काय विचारलेलं आहे, नेमकं ह्या टॉपिकच्या संदर्भातली थिअरी काय असते किंवा नेमकं आपल्याला कधी वर्ग असतात पाठ करावं लागतात किंवा वर्गमूळ असतील किंवा घनमूळ असतील, ह्या गोष्टी आपण तिथं बघितलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण पुढचा टॉपिक जो आहे आपला किंवा पुढचा धडा जो आहे तो आहे अवयव व गुणक. ठीक आहे. अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म. अवयव कसे पाडायचे, अवयव म्हणजे काय, गुणक म्हणजे काय, गुणक आणि पुढं काय दिलं आपल्याला बघा, त्यांचे गुणधर्म, त्यांचा गुणधर्म काय असतो नेमका हे आपल्याला दिलं आहे. तर ह्याच्यामध्ये इन डिटेल आपण बघणार आहोत. पहिले थिअरी पार्ट आहे की नेमकं अवयव म्हणजे काय किंवा गुणक म्हणजे काय, कशा कशा गोष्टी असतात, काय काय असतात ते बघायचं आपल्याला. अवयव कसे पाडायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये मित्रांनो ह्या चॅप्टरमध्ये किंवा म्हणजे गणिताचा अभ्यास करताना तुम्हाला पाढेपाठ करायलाच पाहिजेत, चांगल्या प्रकारे पाढेपाठ पाहिजेत. तेव्हा ह्या चॅप्टरला तर लागणारच कंपल्सरी, पण बाकीच्या चॅप्टरला सुद्धा किंवा गणिताची एक्झाम देताना कोणतीही तुम्हाला वर्गमूळ, घन आणि घनमूळ हे कंपल्सरी तुम्हाला चांगल्या रीतीनं पाठ पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही उत्तर काढू शकत नाही किंवा त्याच्याशिवाय तुम्हाला आन्सर येणार नाही. ठीक आहे. बघा इथं काय दिलं आपल्याला. पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलेले आहे की जेव्हा भाज्य संख्येस भाजकाने निशेष भाग जातो तेव्हा त्या भाजकास विभाजक व भाज्यास विभाज्य असे म्हणतात. यावेळी बाकी शून्य उरते. बघा, भाज्य संख्येस भाजकाने, भाज्य संख्या म्हणजे बघा फॉर्म्युला आहे आपण बघितलं होता मागच्या लेक्चरमध्ये. भाज्य बरोबर भाजक बघा गुणिले भागाकार अधिक बाकी, हा एक फॉर्म्युला आहे आपला. भाज्य म्हणजे काय, आपल्याला ज्या संख्येला भागायचं आहे, ज्या संख्येला भागायचं आहे. बघा इथं काय दिलं, जेव्हा भाज्य संख्येस भाजकाने निशेष भाग जातो. भाजक म्हणजे ज्या संख्येनं भागायचं आहे. उदाहरणार्थ मी घेतो, समजा हा झाला 34, 34ला मी काय करतो 5 ने भागाकार करतो. 34 झाला आपला भाज्य, 34 काय झाला आपला भाज्य, त्याला भागायचं आहे. ठीक आहे. 5 झाला आपला भाजक, 5 झाला आपला भाजक. भागाकार करा, 5 सक 30, 5 सक 35, 5 सक 30 करूया आपण. इथं उरले 4. हे जे 4 उरले आपण त्याला बाकी म्हणतो. ठीक आहे. आणि हे जे 6 उत्तर आलेलं आहे तो आपला भागाकार आलेला आहे, तो आपला भागाकार आलेला आहे, भागाकार आलेला आहे. ठीक आहे. हा भागाकार आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हा सूत्र किंवा हे फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. आता काय दिलं बघा, एखाद्या जेव्हा भाज्य संख्या म्हणजे 34, भाजकाने, भाजक म्हणजे कोण 5, निशेष भाग जातो. निशेष भाग गेला तर त्या भाजकास विभाजक व भाज्यास विभाज्य असे म्हणतात. त्या भाजकास म्हणजे कोण, ह्याला काय म्हणतो आपण विभाजक, विभाजन करणारा. आणि हा विभाज्य, जो विभाज्य होतो किंवा ज्याचे भाग पडतात त्याला आपण विभाज्य म्हणतो. ठीक आहे. यावेळी बाकी शून्य येते. समजा मी तिथं 34 घेतलं, मी तिथं 35 घेतलं असतं, 5 ने भाग दिला असता. समजा आपण 5 सत 35, खाली उरले 0, बाकी 0 येते. म्हणजे हा झाला तुमचा भाजक झाला, हा 5 झाला तुमचा भाज्य आणि बाकी 0 आली आणि भागाकाराला 7. ठीक आहे. एखाद्या संख्येच्या विभाजकाला, विभाजक म्हणजे ज्या संख्येनं बघा ज्या भाजकास विभाजक व भाज्यास विभाज्य म्हणतात, त्या भाजकास जो भाजक त्याला काय म्हणतो आपण विभाजक. आता विभाजक म्हणजे काय, ज्याने आपण भागाकार करतो. एखाद्या संख्येच्या विभाजकाला त्या संख्येचा अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ 30चा 6 हा अवयव आहे. मग 35चा कोण अवयव आहे 5. का बरं, अवयव म्हणजे त्या संख्येनं त्याला भाग चाललाय. ठीक आहे. व 6चा 30 हा गुणक आहे. 6चा 30 हा गुणक आहे. गुणक म्हणजे काय, 30ला काय म्हणतो आपण गुणक किंवा 35ला काय म्हणतो गुणक. एक ही संख्या वगळता उरलेल्या प्रत्येक संख्येला एकाहून जास्त अवयव असतात. उदाहरणार्थ 30चे सर्व अवयव बघा. अवयव म्हणजे 30ला कोणत्या संख्येने भाग जातो ते आपल्याला काढायचं आहे. 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, 6 ने, 10 ने, 15 ने आणि 30 ने. एवढे 30चे अवयव आहेत. ह्या सर्व संख्यांनी 30ला इंडिव्हिज्युअल भाग जातो. या अवयवांची बारकाईने निरीक्षण करा. 30 गुणिले 1 बरोबर 15 गुणिले 3, 10 गुणिले 3, 6 गुणिले 5. अशा प्रकारे अवयवांच्या वर दिलेल्या चढत्या क्रमातील पहिला व शेवटचा अवयव, दुसरा व शेवटून दुसरा अवयव, याप्रमाणे मिळणाऱ्या जोड्यांचा गुणाकार 30च येतो. अशा प्रकारे 30 या संख्येची वर स्पष्ट केलेली एकूण 8 अवयव आहेत. किती बघा, 8 अवयव. 1 2 3 4 5 6 7 8, बरं 8 अवयव आहेत. मात्र या अवयवांपैकी केवळ 2, 3 आणि 5 यांना हे मूळ अवयव, मूळ संख्या आहेत. मग याचा अर्थ काय झाला, म्हणून 30चे मूळ अवयव कोणते आहेत?
2 3 5 मूळ अवयव म्हणजे त्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो किंवा त्या संख्येचे अवयव पडत नाहीत, त्या संख्येचे अजून अवयव फॅक्टर पडत नाहीत, त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो. मग ह्याच्यामध्ये 2 3 5 चे अजून अवयव पडत नाहीत म्हणजे याचा अर्थ 2 3 5 या मूळ संख्या आहेत किंवा ह्याचे 30चे मूळ अवयव हे एवढेच आहेत. 30 ही संख्या त्यांच्या मूळ अवयवांच्या गुणाकार स्वरूपात 2 गुणिले 3 गुणिले 5 अशी लिहितात आणि तिच्या मूळ अवयवांची संख्या 3 आहे. बरोबर आहे. कोणत्याही संख्येस त्याच संख्येने गुणल्यास मिळणाऱ्या संख्येला त्या संख्येचा वर्ग म्हणतात आणि त्या मूळ संख्येला गुणाकार दर्शवणाऱ्या त्या संख्येचे वर्गमूळ म्हणतात. म्हणजे बघा आता इथं काय दिलं आपल्याला 8, परत आपण 8 ने गुणलं म्हणजे 8 8 64. 64 हा काय आहे मित्रांनो 8चा वर्ग आहे. का बरं 2 वेळेस 8 घेतले, 8 आपण 2 वेळेस घेतले, 8चा वर्ग केल्यानंतर 64 मिळतं. तर 8 हे 64चे वर्गमूळ आहे. 64चं वर्गमूळ जर आपण काढलं त्याचं उत्तर येतं मित्रांनो 8. काय उत्तर येतं त्याचं? 64चं वर्गमूळ 8 येतं. समजलं इथपर्यंत? काय बघितलं आपण? भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भाजकलाच आपण काय म्हणतो? विभाजक, की ज्याने आपल्याला भाग जातो किंवा ज्या संख्येने आपण भागणार आहोत. भाज्याला काय म्हणतो बघा? भाज्यास विभाज्य असे म्हणतात. ह्याला म्हणतो आपण विभाज्य म्हणतो ह्याला, किंवा ह्याला गुणक सुद्धा म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण? गुणक सुद्धा म्हणतो. आणि भाजकाला आपण अवयव सुद्धा म्हणतो. भाजकाला आपण अवयव सुद्धा म्हणतो. असे वेगवेगळे नाव आहेत. ठीक आहे. बघा आता डायरेक्ट प्रश्न दिलेला आपल्याला, प्रश्न समजून घेऊया, प्रश्न सोडवूया, डायरेक्टली तुम्हाला समजून जाईल. काय प्रश्न आहे? 210 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहेत? 210 संख्येचे मूळ अवयव. मग मूळ अवयव काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? 210चे पहिले फॅक्टर पाडावे लागतील किंवा 210चे आपल्याला अवयव पाडावे लागतील. मग 210ला मी कसं लिहू शकतो? 30 गुणिले 7 लिहू शकतो का? यस लिहू शकतो. नंतर 6ला मी काय लिहिणार? 6 गुणिले 5 गुणिले 7. 6 पंचे 30, 7ला 7. 6ला काय लिहिणार परत? 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 7. बरोबर लिहू शकतो मी असे. आता त्यांनी काय विचारलं? एकूण मूळ अवयव किती? ह्याच्यापेक्षा अजून जास्त फॅक्टर पडतात का? शेवट ह्याच्या एवढे फॅक्टर आहेत, ह्याच्या पुढे फॅक्टर पडतात का? आपल्याला नाही. मग हे 3 मूळ संख्या आहे का? आहे. 2 मूळ संख्या आहे का? आहे. 5 आहे का? 7 आहे का? कारण ह्यांचं मी अजून स्प्लिटिंग किंवा ह्यांचे अवयव किंवा फॅक्टर मी अजून पाडू शकत नाही. कोणाचेच? ह्या चौघांपैकी कोणाचेच मी अवयव पाडू शकत नाही. मग 3चा म्हणजे मूळ संख्या ह्या सगळ्या 3 2 5 7 या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे या अशा संख्या की त्या संख्येना फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, बाकी इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही. त्यांना म्हणतो मूळ संख्या. मग त्याचे 210चे मूळ अवयव किती मित्रांनो? 1 म्हणजे 3 2 5 7 एकूण 4 संख्या 210च्या मूळ अवयव आहेत. मग आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी. आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे. 2 संख्यांचा गुणाकार जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या कोणती काढा? बघा काय दिलं त्यांनी? 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, मी काय करतो? समजा पहिली संख्या घेतो. बघा पहिली संख्या मी घेतो, समजा पहिली संख्या मी x घेतली. दुसरी संख्या काय होईल मला सांगा? दुसरी काय होणार आहे? दुसरी संख्या त्यांनी काय सांगितलं? पहिली एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. दुप्पट म्हणजे काय करावं लागेल? मला 2 ने गुणाकार करावं लागेल. हा x आहे, दुसरी संख्या ह्याची दुप्पट आहे म्हणजे हा 2x झाला. बरोबर. तर त्यांनी काय विचारलं? एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल म्हणजे ही संख्या ह्याची दुप्पट आहे. बरोबर. ही एक संख्या झाली, ही झाली 2 नंबर संख्या. ठीक आहे. त्यांनी काय विचारलं? 2 संख्यांचा गुणाकार 8192 आहे. मग मी काय करणार? x गुणिले 2x बरोबर 8192. ठीक आहे. एवढं समजलं. आता x आणि 2x गुणाकार करताना बघा गुणाकारामध्ये आपल्याला घातांकाचे नियम माहित पाहिजे. इथं x चा घातांक काय आहे? 1 आहे. इथं x चा घातांक 1 आहे. 2 ला 2 तशीच राहतात. गुणिले x चा घातांक 1 आणि x चा घातांक 1 म्हणजे घातांकाचं जेव्हा बेस सेम असतो, x हा बेस आहे, पाया सेम आहे, पाया आहे, हा जर सेम असेल तर घातांकाची बेरीज होत असते. म्हणजे x गुणिले 1 आणि 1 2 म्हणजे 2x² बरोबर 8192 ह्याला आपण असं लिहू शकतो. हा घातांकाचे नियम तुम्हाला माहित पाहिजे. जर यांची बेरीज असते बघा x अधिक 2x तर यांची बेरीज आपण काय लिहिली असते? 1x आणि 2x टोटल झाले असते आपल्याकडे 3x. ही त्यांची अशी बेरीज होते. पण गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज होत असते, घातांकाची बेरीज. मग x चा घातांक 1 x चा घातांक 1 x म्हणजे x चा वर्ग. पण हे कधी होतं? जेव्हा घातांक सेम असेल. समजा असं विचारलं x चा घातांक 1 गुणिले y चा घातांक 2, मग तुम्ही xy 3 असं लिहायचं नाही, xy 3 असं लिहायचं नाही. हे चुकीचं आहे, सबशेल चुकीचं आहे. कारण जेव्हा बेस सेम असतो, पाया दोघांचा सेम पाहिजे म्हणजे दोन्ही x पाहिजे तेव्हा बेरीज करा, किंवा दोन्ही y पाहिजे, किंवा म्हणजे खालची संख्या कॉन्स्टंट पाहिजे, दोन्ही सेमच पाहिजे तेव्हा ह्यांची बेरीज होत असते. ठीक आहे. आता मला x ची व्हॅल्यू काढायची. x² बरोबर 8192 आणि हा भागाकारमध्ये 2 गेला. का बरं? गुणाकार आहे, इकडून भागाकार झाला. 8192 भागिले 2 करून बघा. 8192 भागिले 2 2 8. ठीक आहे. 0 वरून घेतला 0, इथे 0 झाला परत
सॉरी वरून घेतला 1, वरून घेतला इथं 1 0 झाला, इथं एकातनं 0 गेला 1 उरला, वरून घेतले 9 बे 9 18, ठीक आहे, खाली उरला 1, वरून घेतला 2 बेसख 12, खाली उरले 0, ठीक आहे, खाली उरले 0, उत्तर आलं 4096, बरोबर. म्हणजे एक्सचा वर्ग काय आला आपला, एक्सचा वर्ग आला 4096. मग आपल्याला काय काढायचं आहे, एक्सची किंमत काढायची. आता वर्ग आहे, मग मला काय करावं लागेल, दोन्ही साईडचं वर्गमूळ काढावं लागेल. जेव्हा बघा दोन्ही साईडचं वर्गमूळ काढताना असं होणार, बरोबर 4096 असं होणार. वर्गमूळ काढताना काय होतं माहिती आहे का, वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतं, म्हणजे फक्त इथं कोण राहील, एक्स स्क्वेअर गेला, बरोबर, ठीक आहे. वर्ग आणि कॅन्सल म्हणजे एक्स इज इक्वल बरोबर एक्स बरोबर काय राहील माहिती आहे का, 4096 कोणाचं वर्ग आहे, 4096 कोणाचा वर्ग आहे, ठीक आहे. मग ऑप्शननुसार जो आहे आपण आता 8चा वर्ग काय येतो 64 आहे, हे ऑप्शन कटलं. 16चा वर्ग येतो मित्रांनो 256, हा ऑप्शन कटला, ठीक आहे, हा ऑप्शन कटला. आता 32चा वर्ग काय येतो मित्रांनो, आता 32चा वर्ग ठीक आहे आपल्याला माहित नसेल, पण मला सांगा 32 गुणिले 32 जर तुम्ही केलं, बघा मी काय म्हणतो तुम्हाला कन्सेप्ट लक्षात घ्या, 32 गुणिले 32 जर केलं तुम्ही, बेदुने काय होतं 4, बरोबर. म्हणजे तुमच्या एकक स्थानी काय उत्तर येणार आहे, एकक स्थानी तुमच्या 4 येणार आहे, इथे एकक स्थानी 6 आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय तुमचा कॅन्सल होतो. बघा एकक स्थानी 6 आहे, इथे एकक स्थानी 32चा वर्ग केला तर एकक स्थानी 4 येतो, बघा. पण प्रश्नामध्ये म्हणजे उत्तर जे काढायचं आपल्याला ते 4096 दिले, एकक स्थानी 6 आहे, म्हणजे याचा अर्थ काहीतरी चुकलेला आहे, म्हणजे हे नाही जाणार. मग 64चा वर्ग 100% येऊ शकतो, 64चा वर्गमूळ. मग 64 गुणिले 64 करून बघूया आपण इकडं, 64 गुणिले 64, 4 चौक 16, 6 हातचा आले 1, 4 सक 24 आणि 1 25, अधिक 6 चौक 24 ला 4 हातचे आले 2, 6 6 36 आणि 2 38, ठीक आहे. इथं 6 5 आणि 4 9, 8 आणि 2 10, 3 आणि 1 4, बघा 4096 आला का. म्हणजे एक्सची किंमत मित्रांनो आपली 64 आलेली आहे, 64 आलेली आहे. त्यांनी काय विचारलं आपल्याला, तर लहान संख्या कोणती आहे, तर लहान संख्या कोणती आहे 64 आहे, ही लहान संख्या 64 आली. मोठी विचारली असती तर 2 गुणिले 64 म्हणजे काय झालं असतं, 2 चौक 8 2 सक 12, मोठी संख्या 128, लहान संख्या 64, तुमचं डायरेक्टली उत्तर येऊन जातं. समजलं इथपर्यंत, एकदम स्टेप बाय स्टेप आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न दिला बघा, 36चे सर्व अवयव आहेत, 36चे अवयव म्हणजे 36चे अवयव काढायचे आपल्याला. अवयव म्हणजे 36ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जातो, बरं 36ला 2 ने भाग जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, म्हणजे हे ऑप्शन असू शकतं. 36ला 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने, 6 ने, 9 ने, हे पण ऑप्शन असू शकतं, हे पण ऑप्शन असू शकतं, सगळीकडे बस. पण हे ऑप्शन असू शकतं का, हे पण ऑप्शन असू शकतं. मग काय लिहायचं, त्यांनी काय विचारलं, सर्व अवयव. मग सगळ्यात जास्त अवयव कोणते बघा, 1 ने भाग जातो, 1 ने सगळ्यांना भाग जातो, 1 ने भागायची गरज नाही. 36 2 भागिले 18, 2 गुणिले 18 किंवा 36 भागिले 2 18 उत्तर येतं. 3 ने पण 12 36, 9 चौक 36, 6 6 36, परत 9 चौक 36, 12 36, 18 2 36 आणि 36 1 36, बघा दोघांचा गुणाकार केला उत्तर 36 येतं, दोघांचा गुणाकार केला उत्तर 36 येतं, दोघांचा गुणाकार करा उत्तर 36 येतं, दोघांचा गुणाकार करा उत्तर 36 येतं, आणि 6 गुणिले 6 करा उत्तर 36 येतं. म्हणजे ऑप्शन नंबर डी आपला करेक्ट आहे. बाकीचे तुम्ही म्हणताल की का बरं नाही, बाकीचे पण आहेत, बाकीच्या संख्येने पण सगळ्यांनी भाग जातो, ते सगळे त्याचे अवयव आहेत, पण त्यांनी सर्व अवयव विचारले. याच्यामध्ये सर्व कव्हर झाले का, ह्याच्यात सर्व कव्हर झाले का, सर्व झाले का कव्हर, त्याच्यामध्ये सर्व एकूणचे एक अवयव कव्हर झाला, त्यामुळे तुमचं उत्तर ऑप्शन नंबर डी असणार आहे, ऑप्शन नंबर डी असणार आहे, ठीक आहे. काय दिलं, पुढीलपैकी कोणती संख्या 316चा अवयव नाही, नाही म्हणते नाही, म्हणजे 316ला कोणत्या संख्येनं भाग जात नाही ते बघायचं. बाकी म्हणजे 316 ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये असे ऑप्शन्स आहेत की त्या ऑप्शनने 316ला भाग जातो, पण एक अवयव असा आहे की 316ने भाग जात नाही, याचा अर्थ तो अवयव नाहीये. आता 1 ने भाग जाणार आहे का, जाणार आहे, मग हे सोडून द्या. आता 8 ने भाग जातो का, चेक करावं लागेल आपल्याला. 316 भागिले 8, 8 चौक 32 नाही होत, 8 चौक 8 त्रिक 24 होतं, 32 का बरं होत नाही, 31च्या पुढे चाललो आपण, आपल्याला 31 पर्यंत पाडा म्हणायचा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, ठीक आहे. 31 वजा 24 7 उरले, भरून घेतला 6, 76 झाले. आता 8 9 72, 8 9 72, 8 10 80, 8 9 72, 6तून 2 गेले, खाली उरले 4 0. निशेष भाग गेला का, अवयव, अवयव म्हणजे काय, निशेष भाग गेला पाहिजे, अवयव म्हणजे खाली बाकी 0 उरलं पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर 100% हेच असू शकतं. काय विचारलं त्यांनी, 316चा अवयव नाही, तर हे उत्तर मला वाटतं 100% हेच उत्तर आहे. तरी पण बाकीचे बघूया आपण. आता 79ने भाग जातो का 316ला, बघा 316 आणि इथं 79 लिहितो मी, 79. आता 79चं मला सांगा, 79चा पाडा मला येत नाही, मग 80चा येतो का, येस. 8 1 8, 8 2 16 किंवा 80 2 160, 8 3 24, 8 चौक 32, 320, 8 चौक जास्त होते. मग
832 म्हणजे होऊ शकतं. मग 79 गुणिले 4 करा बरं, उत्तर येतं का? 4 9 36 ला 6, हातचे आले 3, 4 7 28 29 30 31, 316 उत्तर आलं. म्हणजे 4 न जर भाग गेला तर कंप्लीट भाग जातो, निशेष भाग जातो. म्हणजे हा त्याचा अवयव आहे, हा अवयव आहे. त्यांनी विचारलं नाहीये. आता 158 जातो का भाग? तर बघा 158 गुणिले 2 करा. 2 8 16, हातचा आला 1, 2 5 10 आणि 11, हातचा आला 1, 2 1 2 आणि 1 3, 316. हिनी पण भाग चालला. म्हणजे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर डी तिघांनी भाग चालला. हे तिघं पण त्याचे अवयव आहेत, पण ऑप्शन नंबर बी ने भाग जात नाही. त्यामुळं उत्तर ऑप्शन नंबर बी 8 आहे. त्यांनी काय विचारलं? 316चा अवयव नाही. तर कोण नाही अवयव? बी, ऑप्शन डी म्हणजे ऑप्शन बी मध्ये 8 हा उत्तर आहे. तो त्याचा अवयव नाही, तो त्याचा अवयव नाही. ठीक आहे. पुढे काय दिलं बघा? 37800 चे मूळ अवयव कोणते? 37800 चे मूळ अवयव कोणते? आता मूळ अवयव म्हणजे काय मित्रांनो? मूळ म्हणजे त्या संख्येला, तुम्हाला माहिती आहे की त्या संख्येला म्हणजे मूळ अवयव म्हणजे मूळ संख्या काढायची आपल्याला. मूळ संख्या म्हणजे कोणत्या? की अशा संख्या त्या संख्येला फक्त आणि फक्त त्याच संख्येने भाग जातो, त्याचे अजून फॅक्टर पडत नाहीत. बरोबर. आता ऑप्शननुसार बघूया. आता मला सांगा 27 मूळ आहे का हो? नाही. 9 गुणिले 3 फॅक्टर पडले. 8 ला काय होऊ शकतो मी? 4 गुणिले 3 फॅक्टर पडले. 5 ला 5 गुणिले 5, म्हणजे हा पर्याय माझा कॅन्सल झाला. मूळ नाहीये ना, अवयव आहेत पण मूळ नाहीये. इथे पण तसंच आहे. 4चे अवयव पडतात, 25चे पडतात, 27चे पडतात. हा सुद्धा ऑप्शन कट झाला. मग ह्या दोघांपैकी मला एक उत्तर काढायचं आहे. आता 37800 मी काढू शकतो 378 गुणिले 100. 378 गुणिले 100, 378 0 0 बघा 0 0 राहिले आणि 378 लिहिलं. 378 ला परत मी काढू शकतो 7 3 10 8 18. तुम्हाला 3 ची कसोटी माहिती आहे. तिघांची ॲडिशन करा आणि जर त्या ॲडिशनला जर भाग गेला, बेरजेला भाग गेला 3 ने, तर त्याला 3 ने भाग जातो. मी केलं 3 7 10 8 18, 3 ने भाग जाणार. 3 गुणिले 3 1 3, 7 पर 7 घेतला, 3 2 6, 7 6 गेला, खाली उरला 1, 1 उरला 18 झाली. 3 6 18 गुणिले 100 ला काढू शकतो मी 50 गुणिले 3. परत 3 गुणिले 126 ला काढू शकतो मी. परत बघा 3 ने भाग जातो. परत 3 चौक 12, 3 2 6. ठीक आहे. गुणिले 50 ला काढू शकतो मी 25 गुणिले 2 आणि हे 2 आहे तसे लिहून काढले. परत 3 गुणिले 3 गुणिले 42 ला काय लिहिणार मी? 7 गुणिले 6 गुणिले 25 ला 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2. परत 3 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 6 ला परत 3 गुणिले 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2. बघा एवढे अवयव पडले. अवयव कसे पाडायचे? एकक संख्या घेत चालायची, त्याचे फॅक्टर पाडत चालायचे, त्याला छोट छोट म्हणजे लहान लहान गोष्टींना भाग द्यायला शिकायचं आणि मग आपलं उत्तर एवढं आलं. तर आता प्रश्न ऑप्शन बघूया. त्यांनी काय विचारलं? मूळ अवयव. आता मित्रांनो हे आलेले ना सगळेच्या सगळे मूळ अवयव, ह्याच्यापेक्षा अजून पुढे भाग जात नाहीये. इथं हा मूळ आहे का? नाहीये. 6 मूळ नाहीये. बरोबर. 42 मूळ आहे का? नाहीये. 25 मूळ आहे का? नाहीये. भाग पडतात खाली. हे मूळ अवयव. आता बघा इथं काय दिलं? आता ह्यांनी काय केलं? पहिले 2 घेतले, म्हणजे 2 बाकी दिवस घेतलेले. 2 2 2 3 वेळेस आहे का माझ्याकडं? 2 2 2 3 वेळेस आहे. 2 2 2 इथं किती वेळेस आहे? 2च वेळेस आहे. म्हणजे हा पर्याय आपला 100% नाहीये, पण आपण हा पर्याय मी दाखवतो तुम्हाला की बरोबर आहे का नाही आपला. आता 3 किती वेळेस आहे? 3 वेळेस आहे. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस. 1 2 3 आणि खाली उरलं 5. 5 किती वेळेस आहे? 2 वेळेस आहे. 5 5 2 वेळेस आणि खाली उरलं 7 7. बघा म्हणजे सेम अवयव आहेत का नाही आपले. मग आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी, सेम अवयव आपण पाडलेले आहेत. म्हणजे सगळे मूळ अवयव इथे तुम्हाला तुमच्या समोर मी पाडून दाखवलेले आहेत. ठीक आहे, पाडून दाखवलेले आहेत. बघा पुढे काय दिला बघा आपल्याला. 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांच्या बेरजेचे वर्गमूळ कोणते आहे? 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांची बेरीज करायची. संख्या त्याचे वर्ग घ्यायचे. आता म्हणजे काय? म्हणजे कसं माहिती का? 6चा वर्ग बरोबर अधिक 8चा वर्ग ह्या संख्या आहेत. या संख्यांच्या वर्ग आणि त्या वर्गांची बेरीज आणि मग त्याचं वर्गमूळ काढा म्हणतात. ठीक आहे, बेरीज करा. 6 6 36 सॉरी वर्ग काढा. 6चा वर्ग म्हणजे 6चा वर्ग म्हणजे काय असतो? 6 गुणिले 6. 6चा पाडा तुम्हाला 20 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे. 6चा पाडा म्हणा 6 पर्यंत. 6 6 36 अधिक 8चा वर्ग म्हणजे 8 8 64. दोघांची बेरीज करा. 6 आणि 4 10, 6 आणि 3 9 1 10, 100 आलं. मग त्यांनी काय सांगितलं? यांच्या बेरजेचं वर्गमूळ काढा. ह्याचं वर्गमूळ काढलं. वर्गमूळ म्हणजे काय? की ह्याचं म्हणजे ह्याला काय करू शकतो आपण? वर्गमूळ कसं काढायचं? मग 100 वर्गमूळ कोणाचं आहे? 10चं. म्हणजे 10चं 10 गुणिले 10 लिहिलं तर आपण त्याला 100 लिहू शकतो. म्हणजे वर्गमूळ काय आहे? वर्गमूळ जर घेतलं उत्तर येणार आहे आपलं 10. मग आपलं उत्तर आलेलं आहे 10. ऑप्शन आहे का कुठं? ऑप्शन सी मध्ये तुमचं उत्तर 10 तुम्हाला दिलेलं आहे. ऑप्शन सी मध्ये उत्तर तुम्हाला 10 मिळालेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण
आजच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक तुमचा कव्हर केलेला आहे, जो की तुम्हाला सिलेबसमध्ये आहे. त्याचा अभ्यास करा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ह्या टॉपिकचा प्रश्न सोडवताना तुम्हाला पाठच पाहिजे. अवयव काढताना कोणता पाढ आहे, शब्द संख्या आली, संख्या आल्यानंतर ही संख्या कोणत्या वर्ग पाढ्यामध्ये आहे, कोणत्या टेबलमध्ये आहे, तुम्हाला माहीत झालं पाहिजे. पाढे पाठ करा, वर्ग पाठ करा, वर्गमूळ पाठ करा 20 पर्यंत. बघा तुम्हाला होमवर्क काय आता सध्या 1 ते 20 लिहून घ्या सगळ्या मुलांनी. 1 ते 20 तुम्हाला काय करायचं आहे, पाढे पाठ करणे कंपल्सरी. पाढे पाठ करणे 1 ते 20 कंपल्सरीच आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, 1 ते 20 कमीत कमी किंवा मग 1 ते 30 केलं तर खूप चांगलं. 1 ते 30 वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे किंवा पाठ करणे. ठीक आहे. 1 ते 30 वर्ग पाठ करणे आणि 1 ते 10 काय पाहिजे, घन पाठ करणे. घन हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे पुढे चालून. एवढं तुम्हाला आहे. आता मग वर्गमूळ कुठे गेले, तर वर्गमूळ कुठंच नाही गेले. 1 ते 30 वर्ग जर केले त्याचं उलटं वर्गमूळ असतं. म्हणजे समजा आता मी घेतला 11, तर 11चा वर्ग काय मित्रांनो, 11चा वर्ग असतो 121. मग तुम्हाला विचारलं 121 कोणाचं वर्गमूळ आहे, तुम्ही सांगायला पाहिजे 11चा वर्गमूळ आहे, बरोबर. किंवा 13चा वर्ग असतो 169. बघा मी काय म्हणतो, 13चा वर्ग आहे 169. तुम्हाला विचारलं 169चं वर्गमूळ काय, तुम्ही सांगता आलं पाहिजे तुम्हाला उत्तर 13 आहे. म्हणजे तुम्ही वर्ग पाठ केले तर वर्गमूळ तुमचे ऑटोमॅटिक होऊन जातात. त्यामुळे एवढं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे सगळं तुम्ही लिहून घ्या किंवा लक्षात ठेवा, त्याच्याशिवाय पुढं तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. आज इथे थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत ही सगळं थिअरी पाठ करून घ्या आणि पुन्हा आपण भेटूया पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. जर तोपर्यंत कोणाला डाऊट असला, काही असला, कमेंट करा. आपला नंबर जे दिलेला आहे किंवा मेसेज करा त्याला, किंवा कमेंटमध्ये लिहा. तुमच्या प्रश्नाला उत्तर हमखास देण्यात येईल. किंवा तुमची शंका असेल कोणत्याही विषयाची, कोणत्याही कशाबद्दलही, तर त्याचं उत्तर आपण हमखास तुम्हाला देऊया. ठीक आहे. थांबूया आपण, पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.